वैष्णवीच्या पती, सासू आणि नणदेला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। लता हगवणे, शशांक हगवणे आणि करिश्मा हगवणे या तिघांना आज न्यायालयीन कोठडी देण्यात आली। शिवाजीनगर कोर्टाकडून तिघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। याआधी तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती। आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं। या तिघांना आता न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, आज वैष्णवीची पती, सासू, नणदेला तिघांनाही न्यायालयीन कोठडी देण्यात आली। निखिल, अगदी बरोबर आहे। खरं तर या 3 जणांना जे आहे ती काल 1 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती देण्यात आलेली होती। आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आलेलं होतं आणि युक्तिवाद करताना जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी खरं तर न्यायालयीन MCR जो आहे तो मागितलेला होता। या प्रकरणामध्ये आणखी पोलीस कस्टडीची आवश्यकता जी आहे ती नाही, हा युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलांकडून काल सुद्धा करण्यात आलेला होता। त्यांचं म्हणणं होतं की या प्रकरणामध्ये वारंवार पोलिसांकडून त्याच मुद्द्यांवरती तपास जो आहे तो केला जातोय। जो काही पोलिसांना तपास करायचा आहे तो आता पूर्ण झालेला आहे, त्यामुळे या सगळ्या 3 आरोपींना जे आहे ते आणखी पोलीस कस्टडीची आवश्यकता नाही, हा युक्तिवाद जो आहे तो आरोपीच्या वकिलांनी केला। मात्र दुसऱ्या बाजूला 14 दिवसांची जी पोलीस कस्टडी देण्यात आलेली होती त्यामध्ये काल खरं तर कोर्टाने जे आहे ते 1 दिवसांची पोलीस कस्टडी वाढवून दिलेली होती। मात्र आता 14 दिवसांनंतर कोर्टाने जे आहे ते त्यांना MCR मंजूर केलेला आहे। न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची आज रवानगी होणार आहे। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी असणार आहे। कदाचित 2 दिवसानंतर आरोपीच्या वकिलांकडून जामिनासाठी अर्ज जो आहे तो सुद्धा केला जाऊ शकतो। मात्र त्यावरती सुनावणी करताना पुढच्या सुनावणीवेळी काय युक्तिवाद केला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र युक्तिवाद करत असताना सरकारी वकिलांचं म्हणणं होतं की या सगळ्या 3 जणांची एकत्रित चौकशी जी आहे ती आम्हाला करायची आहे। या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो एकमेकांशी निगडीत असलेला पाहायला मिळतोय। वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे जे आहेत या सगळ्या एकमेकांच्या आम्हाला एकत्रित चौकशी जी आहे ती करायची आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणामधला महत्त्वाचा आरोपी जो आहे ज्याच्यावरती बाळाला खरं तर घेऊन जात असताना धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे, निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। त्यामुळे निलेश चव्हाण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या सगळ्या आरोपींना जो आहे आम्हाला एकत्रित चौकशी करण्यासाठी पोलीस कस्टडीची आवश्यकता आहे। हा युक्तिवाद जो आहे तो आज कोर्टामध्ये करण्यात आला। मात्र आज कोर्टाने या तिघांना जे आहे न्यायालयीन कस्टडी दिलेला आहे। आता पुढच्या सुनावणीवेळी जामिनावरती खरं तर अर्ज जो आहे येत्या 2 दिवसांमध्ये आरोपीच्या वकिलांकडून केला जातो काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे या 3 जणांना जे आहे ती न्यायालयीन कोठडी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निखिल, धन्यवाद एकूणच माहितीबद्दल प्रदीप। तर वैष्णवीच्या पती, सासू, नणंद यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे।